अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मेळघाटमधील खडीमळ गावामध्ये 3 दिवसानंतर टँकरने पाणी पुरवठा होतोय। टँकरने आणलेलं पाणी हे गावातील विहिरीमध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर विहिरीतून पाणी काढण्यासाठी नागरिकांची मात्र विहिरीवर तोबाग गर्दी होताना पाहायला मिळते। गेल्या 2 वर्षांपासून या गावामध्ये पाणी टंचाईवर लाखो रुपये खर्च करून सुद्धा अजूनही पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाहीये। मात्र तो दिवसेंदिवस आता अधिक गंभीर बनत चाललाय। मेळघाटमधील आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने भीषण पाणी टंचाई इथे निर्माण झाली आहे। दरम्यान मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा या अधिक तीव्र जाणवत आहेत। मराठवाड्यामध्ये सध्या 961 गावं आणि 345 वाड्यांना 1424 टँकरने पाणी पुरवठा हा सुरू आहे। तर मराठवाड्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये 569 टँकरने पाणी पुरवठा होतोय, तर जालन्यामध्ये 418 टँकर्सची गरज आहे। परभणीमध्ये 5 टँकरने पाणी पुरवठा सध्या सुरू आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा 15 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। बीडमध्ये सुद्धा 302 टँकरने पाणी पुरवठा होतोय, तर लातूरमध्ये सुद्धा 13 टँकर्सची आवश्यकता आहे। तर धाराशिवमध्ये 102 टँकर्स पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध आहेत।